लक्ष्मी देवडे ते आता किरण जाधव म्हणून आहे ती व्यक्ती, त्यांचा आणि मेहणे मेहण्याचा वाद होता. ते वाद म्हणजे असा संतापजनक वाद झाला होता. वातावरण परिस्थिती अशी होती, मला प्रत्यक्ष किरणने सांगितलं की आपल्याला प्रत्यक्ष जायचं आहे तिथे. मग त्यानंतर एक विघातक घटना घडून म्हणजे एक राज्याचा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी स्वतः प्रत्यक्ष विघातक परिस्थिती घडून म्हणून मी गेलो त्या स्पॉटला आणि त्या मशिनीच्या वादाला वेगळं वळण लागलं. 354चा प्रकार गुन्हा दाखल करताना त्याचे संबंधित ठाणे अंमलदार होते कोण, त्यांनीसुद्धा बाबा सामाजिक कार्यकर्ता आहे, समाजासाठी रात्रंदिवस असतो, उसबील असो, पाणी प्रश्न असो, लाईट असो, रस्त्याचं काम असो, केवायसीचे काय PM किसान योजनेचे शेतकऱ्यांना पैसे मिळवून देतो मी, जे हप्ते असतात पाठपुरावा करून KYC करून जे अडाणी शेतकरी असतात एवढं मोठं काम करणारं ह्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा राज्यातल्या ज्यांना 8 तासाच्या ड्युटी देऊ नका म्हणून मुंबई आझाद मैदानाला 14 दिवस आंदोलन मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केलं. परंतु त्यांनी 354चा खोटा गुन्हा दाखल करायला नको होता. इतर वाद झाला आहे, भांडण झालं आहे, हे सत्य सांगतो मी. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला 4-5 दिवसानंतर गोरगरीब शेतकऱ्यांचं पुन्हा असो, दीनदलितांचं पुण्य असो, माझ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा असो, माझ्या कुटुंबाचा जास्त सहभाग आहे. माझ्या पत्नीला खरं त्या दिवशी इतकं दुःख वाटलं, माझ्या डोळ्यातलं पाणी आलं की माझ्या पत्नीचा दुपारी 1 वाजता पाय मोडला, फ्रॅक्चर झाला. घरात दसऱ्याची स्वच्छता चालू असताना पाय बसले फरशीवरनं आणि त्याच्यानंतर 3 तासानं मला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि हा प्रकार बघून म्हणजे काम करताना किती अडचणी असतात घरातसुद्धा. तिच्याही डोळ्यातलं पाणी आलं, माझ्या पत्नीच्या, मुलीच्या, सुट्टीच्या. त्या सगळ्या ह्याला संकटाला सामोरी जाऊन दुःख पोटात घेऊन कुणालाही न सांगता अटक झाली. त्याच्यानंतर जामीन झाला. पोलीस स्टेशन जेलमध्ये जाणं येणं हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्याला गेल्या 70 वर्षापासूनची परंपरा आहे. महात्मे नसते जर इतिहास घडला नसता आणि भारत देश स्वातंत्र्य झाला नसता, कुणी तर स्वतःला जाण्यानं पुरून घेतल्याशिवाय वर कधीच येत नाही. ती भूमिका आम्हाला पार पाडावी लागते. करणार आहे मरेपर्यंत हा लढा माझा चालू राहणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभा चालूच आहे. पुन्हा शेतकऱ्यांना जो हमीभाव मिळत नाही, 18 पगड जातीचा जो शेतकरी आहे हा गोरगरीब दीनदलित 18 पगड इतर सगळ्या जातीचा शेतकरी आहे, त्याला 1 एकर गव्हाची जमीन आहे. परंतु त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा किंवा ऊसाची बिले वेळेवर मिळावी म्हणून आम्ही आंदोलन करत असताना शेतकऱ्यांचा एकोपा का होत नाही ही माझी एक म्हणजे हे आहे. मनाला वाईट वाटतंय. माझं म्हणणं आहे की बाबा शेतकरीसुद्धा पिठून उठला पाहिजे. याचा प्रपंच चालवण्यासाठी लेकरा बाळाचा पोट भागून त्यांना कॉलेजचा खर्च म्हणा, कर्ज भरून आपण त्यातनं नील होण्यासाठी हमीभावाची जी गरज आहे त्या बाबतीत शेतकरी एकवट होत नाही. त्या बाबतीत माझ्या मनात एक खंत आहे. मला खरंच शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी अक्षरशः 75 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी जो कायदा रद्द केला होता तो कायदा हायसा ठेवण्यासाठी देशाचे पंतप्रधान कर्तव्यदक्ष नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा हा कायदा रद्द केलेला परत पारित करायला भाग पडलं. अशी शेतकऱ्याची आणि आंदोलनाची ताकद आहे. या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात आणि मोहोळ तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांनी हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा आणि खरोखरच एकत्रित तुम्ही यावं. माझी इच्छा आहे. दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, टमाट्याची अवस्था गेलेला खर्च निघत नाही. आता टमाट्याची कोणती अवस्था 15-20 रुपये किलोनं टमाटे घेतले जातात. काय अवस्था माझ्या शेतकरी. 10 वर्षापूर्वी आम्ही द्राक्षी गाड्यावर 30 रुपये किलोने घेत होतो. तोच द्राक्षाचा भाव आज 30 रुपये किलो आहे आणि 10 वर्षाखाली त्याच्यावर फवारणीचं औषध 100-125 होतं. त्याची किंमत आज 1700-1800 रुपये आहे. त्याची 15 पट किंमत वाढते. माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव का वाढत नाही. एकीकडे 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपये केला जातो, त्याची 4 पट किंमत वाढते. मग स्टॅम्प 4 पट किमतीने वाढतो. 200 रुपये ठीक आहे ना, परंतु स्टॅम्पची किंमत 4 पट वाढत असेल तर शेतीमालाला भाव का मिळत नाही. हा जात मी केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारला विचारतोय आणि या बाबतीत खरंच शेतकऱ्यांना मी विठ्ठलाला आणि नागनाथाला साखर घालून, खंडेरायाला साखर घालून मी विनंती करतो, आव्हान करणार नाही की तुम्ही खरोखरच दूध दरासाठी असो, बिलासाठी, पाणी प्रश्नासाठी असो, एकत्रित येऊन आपण आरक्षणसारखं एकत्रित आलं पाहिजे आणि स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी. अन्यथा भविष्यात तुमचं जगणं मुश्किल होईल. आम्ही घोषणा देऊन मार लागलो, आम्ही घरदार सोडून लेकरबार सोडून आम्ही रस्त्यावर येतो, आंदोलन करतो. 1 महिना उठत नाही आंदोलनातनं. आमच्या घरच्याच्या डोळ्यातनं पाणी येते. या सगळ्या घरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची अवस्था काय असेल हे आम्हाला आज बोलून दाखवायची वेळ आली की कसं आम्ही निस्तरतोय, कसं खेळतोय आमच्या जीवाला माहिती आहे. अचानक पोलीस आम्हाला अटक करतात, हात घालतात. काय हो वैयक्तिक मी काय ठेकेदार आहे का कुणाचा किस्सा कापला आहे. परंतु पोलिसांचा कायदा आहे, त्यांचं कर्तव्य आहे. शेवटी कायदा सगळ्याला सारखा आहे. त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. मला जामीन झाला, परंतु इतर वाद झाला. परंतु 354चा गुन्हा हा खोटा दाखल झालेला आहे. तो गुन्हा रद्द करण्यासाठी माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी
मान्य कर्तव्यदक्ष तहसीलदारांना निवेदन देऊन वेगवेगळ्या तालुक्यातल्या मागणी केलेल्या आहे आणि या बाबतीत खरोखरच भविष्यात या माहिती सरकारने दिलेला शब्द पाळून कर्जमाफी ही दिलीच पाहिजे आणि सरसकट कर्जमाफी करा.